कॉमेडीचा किंग जर बोलला तर बॉलिवूडचा कॉमेडीचा किंग हा अक्षय कुमारच आहे. हाऊसफुल 2 नाही. हाऊसफुल 3. जर धुरंधर अशा इंटेन्स मूवी नंतर जर छान मूवी बघायचा असेल हा मूवी आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे. सो हॅलो गाईज, आज भूत बंगला मूवी रिलीज झालेला आहे आणि आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो हा मूवी बघायला आलो आहे. ट्रेलर खूप भारी होता या मूवीचा. जेवढा ट्रेलर भारी होता तेवढाच भारी मूवी आहे का, म्हणजे तेवढाच कॉमेडी आणि तेवढाच हॉरर आहे का, हे बघायला आम्ही आज आलो आहे. आणि याचा पूर्ण रिव्ह्यू, भूत बंगला या मूवीचा पूर्ण रिव्ह्यू आम्ही या ब्लॉगमध्ये देणार आहे. सोबतच काही रॅपिड फायर असणार आहे, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो येस गाईज, आम्ही फायनली ज्या मूवीची खूप हाईप होती, भूतनाथ भूत बंगला तो मूवी बघून आलेलो आहे. फायनली बघितला आम्ही. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे. सो प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांचं कोलॅबरेशन झालेलं आहे आणि ह्याची सगळ्यांना खूप जास्त एक्साइटमेंट होती. कारण अक्षय कुमार मागच्या काही वर्षांमध्ये त्याचे बरेचसे मूवीज आले, पण ते बरेचसे फ्लॉपसुद्धा झाले, काही ॲव्हरेज होते. पण ज्या एनर्जीसाठी, ज्या कॉमिक टायमिंगसाठी अक्षय कुमार ओळखला जात होता, तो कॉमिक टायमिंग आणि त्याचं पूर्ण एंटरटेनिंग जॉनरा ह्या मूवीमध्ये परत आलेला आहे. जी गोष्ट भूल भुलैया 2 मध्ये भेटणार होती ती प्रियदर्शननी या मूवीमध्ये दिलेला आहे आपल्याला. मला तर मेनली फक्त ऑफकोर्स असं खूप टाइम नंतर अक्षय कुमारला असं ओजी फॉर्म मध्ये बघायला मिळणार होतं. म्हणजे ट्रेलर बघूनच एक्साइटेड वाटत होता ट्रेलर. बाकीचे पण जे कॅरेक्टर आहेत त्यांनी पण बरंच असं नॉस्टॅल्जिक फील येईल असं टाईप ते आहेत. कॉमेडी खूप छान होती. काही काही गोष्ट VFX एवढे नव्हते छान, म्हणजे त्यातल्या त्यात इट वॉज ओके, पण तरी अशी स्टोरी आणि त्यांची ऍक्टिंग बघितलं तर इट वॉज वेल अँड गुड टू वॉच. तर तुम्ही पण वन टाइम वॉच साठी तर नक्कीच बघू शकता आणि फॅमिलीला घेऊन, फ्रेंड्सला घेऊन हा मूवी नक्कीच बघू शकता. जसं हिने सांगितलं की VFX थोडेसे फर्स्ट भुलभुलैयामध्ये काहीच नव्हते आणि त्या कम्पॅरिझनमध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे सेकंड पार्ट नाही आहे, तरी पण हा सेकंड पार्ट पकडला जाऊ शकतो. कारण प्रियदर्शन आणि अक्षय कुमारची, परेश रावल आहे, राजपाल यादव आहे, तब्बू आहे, अशी बरेचशी कास्ट भुलभुलैयामध्ये याच्यामध्ये आहे. सो ऑलमोस्ट तो सेकंड पार्टच असं झाला. तर VFX थोडेसे जास्त वापरले गेलेले आहेत, पण ते आहेत, वीक आहेत बरेचसे, तर ते यूज नसते केले तेवढे तरी चालू शकलं असतं. कॉमिक टायमिंग सगळ्यांचं खूप छान आहे, पण परेश रावल आणि राजपाल यादव यांचं आता एज झालेला आहे. सो तो सेम कॉमिक टायमिंग आणि सेम एनर्जी येणं थोडंसं अवघड होतं. आणि राजपाल यादव यांचं परत एज झालेला आहे. सो आवाजामध्ये पण व्हेरिएशन्स, आवाजसुद्धा खूप बेसी झालेला आहे. त्याच्यामुळं ती एनर्जी सेम कॉमिक टायमिंग येत नाही आहे, पण त्यांनी खूप ट्राय केलं आहे, खूप चांगली एनर्जी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॉरर कॉमेडी हा जॉनर जो होता तो अक्षय कुमारनीच आणला होता स्टार्टिंग. हां, राईट. आणि नंतर जो जसा अक्षय कुमार बाकीच्या गोष्टींमध्ये शिरला त्या गोष्टी महाग पडल्या होत्या, पण त्या गोष्टी बायोपिक्स, पण अक्षय कुमारने परत तीच गोष्ट उचलली तर ती खूपच म्हणजे बोलतात ना की त्यांनी केली तर ती खूप भारी वाटते. कारण अक्षय कुमारचं जी एनर्जी आणि जो कॉमेडीचा किंग जर बोलला तर बॉलिवूडचा कॉमेडीचा किंग हा अक्षय कुमारच आहे. राईट. आणि जर तुम्हाला परत प्रियदर्शन आणि अक्षय कुमारचे असेच मूवीज बघायचे असतील, आपल्याला असं वाटत असेल की यांची जोडी परत फ्युचरमध्ये आली पाहिजे, तर हा मूवी आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे आणि तेवढाच तो मूवी चालला पाहिजे, तरच ही लोक परत एकत्र काम करतील. आणि भागम भाग 2 सुद्धा येणार आहे. सो तुम्हाला जर धुरंधर अशा इंटेन्स मूवी नंतर जर छान मूवी बघायचा असेल, असा जॉली फन विथ फॅमिली वाला, तर या मूवीला तुम्ही नक्की या. इट इज वर्थ इट. एकदा वन टाइम वॉच तर तुम्ही नक्की करू शकता. सो बघा. येस. आणि हा ब्लॉग इथे संपलेला नाहीये. आमची जी स्टाईल आहे आमच्या चॅनलची आहे की आम्ही फन चॅलेंजेस, रॅपिड फायर वगैरे ठेवतो, तेच आम्ही ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांच्या काही जुन्या मूवीजवरती आम्ही छोटासा रॅपिड फायर घेऊन येतोय. सो तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आन्सर द्या. म्हणजे कोण किती अक्षय कुमारचा आणि प्रियदर्शनचा फॅन आहे कळलं. फॅन कोणीच नाहीये. येस आहे. अच्छा, हा फॅन. ओके आपण बघूया. आपण बघूया म्हणजे मूवीजचे छान आहेत, मूवीज इज नॉस्टॅल्जिक, पण बघूया फॅन कोण आहे. मधुर बोलला की बघूया कोण किती आन्सर देऊ शकते. आमच्यासोबत तुम्ही सुद्धा आन्सर द्या. तर आमचा रॅपिड फायर चॅलेंज असा आहे की त्यांनी एक प्रश्न विचारणार आणि जे कोणी हात पहिलं वरती करेल ही विल गिव्ह एन आन्सर और शी. रेडी? पहिला प्रश्न. 2, 1 स्टार्ट. कोणत्या चित्रपटात शेवटी पाण्याच्या पातळी वाढत जाऊन सगळे पात्र अडकतात? मला क्वेश्चन. कोणत्या चित्रपटाची कथा चुकीच्या फोन कॉलमुळे सुरू होते? चुकीचा फोन कॉल. कोणतं पात्र बाहेरून आत्मविश्वास दाखवतं पण प्रत्यक्षात सतत आर्थिक अडचणीत असतं?
वेलकम. पात्र पात्र हेराफेरी. पात्र कुठला पात्र? अक्षय कुमार हेराफेरी. राजू. राजू. बरोबर. पात्र रे, पात्र म्हणजे कॅरेक्टर. जाऊ दे, घे पुढे घे, त्याला सोडते येडे. कोणत्या चित्रपटात अंध व्यक्तींच्या मदतीमुळे गुन्हा घडवला जातो? भागम. मारोज. गोलमाल. नाही. Oh guys, rapid fire. माय गॉड. नाही. हिंट. अर्जुन रामपाल पण आहे त्याच्यात. हाऊसफुल. हाऊसफुल 2. नाही. हाऊसफुल 3. आता काय पाचवा काढता का? आन्सर सांगू? हा सांग. आखे. आखे. कोणत्या चित्रपटात नाटक मंडळी सतत अडचणीतून पळत असतात? भागम. भागम. हे नाही लक्ष. भागम. कोणत्या चित्रपटात वेळापत्रकानुसार चालणाऱ्या नात्यांमुळे कॉमेडी तयार होते? वेळापत्रक. ऍक्टर सांगू का? जॉन एब्राहिम. वेलकम टू. नाही. अक्षय कुमार आणि जॉन एब्राहिम आणि परेश रावल. नाही. 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 अरे परेश रावल नाही त्याच्यात. परेशान. मसाला. ग्रेट ग्रँड मसाला. ग्रेट Close ग्रँड पण नाही. मस्ती. नाही. गरम मसाला. गरम मसाला. हा, गरम मसाला. नुसता मसाला बोलला तो. मसाल्याला काय भेटणार? अरे हे बाबा सॉरी. कोणतं सपोर्टिंग पात्र मुख्य हिरोपेक्षा जास्त आयकॉनिक ठरतंय? परेश रावल. परेश रावलचं बाबूराव. ठीक आहे. बाबूराव. कोणता अभिनेता शांत आणि जबाबदार स्वभावाचा दाखवला आहे? अक्षय कुमार. अक्षय कुमार. वा. बरोबर ना. ते जनार्दन. सुनील शेट्टी. सुनील शेट्टी. खरंच बरोबर आहे. हा. गाईज आमची एवढीच होती रॅपिड फायर. आमचा आजचा ब्लॉग पण एवढाच होता. आमचं आजचं एवढंच होतं की आम्ही येऊन मूवी बघणार फर्स्ट डे फर्स्ट शो, आणि आफ्टर दॅट वी आर गोना टेक अ रॅपिड फायर चॅलेंज, जे आमच्या चॅनलचं खूप फेमस आहे आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतो शॉर्ट्सला. सो आम्ही रॅपिड फायर आणि आमचे दुसरे Challenge. बाकीचे ब्लॉग्स आहेत, ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत, फन चॅलेंजेस ब्लॉग आहेत, ते बघितले नसतील तर ते जाऊन सुद्धा बघा. आमचे बरेच शॉर्ट्स आहेत, ते सुद्धा जाऊन बघा. आणि Yeah. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर थँक्यू सो मच. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकचं बटन दाबा. आमचा एफर्ट आवडला असेल तर एक जणांना शेअर सुद्धा. आणि सांगा, मधुर खरंच आहे का अक्षय कुमारचा फॅन? तो बोललेला अजिबात नाही. तुक्के मारलेत सगळे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.